आज आहे 20 मे आणि आज मतदानाचा दिवस आहे. तर आम्ही मतदान करायला आलेलो आहे विद्या मंदिर स्कूलला, माझी जुनी शाळा. सो चला आता आतमध्ये मोबाईल तर अलाउड नाही आहे, आपण वोटिंग करूया. आणि पुन्हा बघा मतदान झालेलं आहे आपलं, आणि एक आपलं मत या देशाच्या प्रगतीसाठी. सो चला आता आपलं वोटिंग झालेलं आहे. आता आपण चाललो परत घरी आणि त्याच्यानंतर जाणार आहे फिरायला. सो गाईज चला आता आमचं मतदान तर झालेलं आहे आणि आता थोड्या वेळात आम्ही निघणार आहेत फिरायला जाण्याकरता. कुठे जाणार आहेत, कसं जाणार आहे मी तुम्हाला दाखवूच व्हिडिओमध्ये. सो चला आता आपली तयारी झालेली आहे. आता आपण चाललेलो आहोत फिरायला. कुठे चाललोय तुम्हाला सांगतो मी. ओके, तुमच्या सोबत राहा. चला बाय बाय, आपली जर्नी स्टार्ट होत आहे. तर चला आता आपण निघालेलो आहे. चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया, एकविरा माते की जय. चला ओम साईनाथ. चला आता आपण गणपती मंदिरला पोचलेलो आहोत. चला गणपती बाप्पा मोरया. सो चला आता आपण आता हायवेच्या अगदी जवळ आलेलो आहोत. इथून आपला नाशिक हायवे जो शिर्डी समृद्धी महामार्गाकडे आपल्याला घेऊन जाणार आहे, त्या हायवेकडे आता आपण पोहोचलेलो आहोत ऑलमोस्ट. आणि आत्ताच आपण काही दिवसापूर्वी आपल्या गाडीमध्ये CNG पण फिट केलेली आहे. तर तिचा पण आपण मायलेज किती येतो, कसं एक फुल टँकमध्ये, ते पण आता आपण चेक करूया. कारण की खूप दिवस गाडी काय जास्त बाहेर गेली नव्हती. आता आपलं चेक पण होईल एकदा. आता आपण गाडी फुल करून घेऊया CNG, आणि त्याच्यानंतर तुम्हाला दाखवेन किती चालते एका टँकमध्ये. लोकल तर आम्ही चेक केलं आहे, लोकल 135-140 पर्यंत चालते. सो आता बघूया हायवेचं. सो बघा आज आपण CNG फिल करतोय गाडीमध्ये. प्रेशर तर चांगला आहे, एकदम चांगला आहे प्रेशर, मस्त. 472 हा आणून टाका. तो बघा आता आपल्या गाडीचे किलोमीटर झालेले आहेत 15,860 आणि CNG आपण केलेली आहे फुल. सो बघूया आता किती आपल्याला मायलेज देणार आहे. चला लेट्स गो. सो गाईज आता बघा आता आपण खर्डी क्रॉस केलेला आहे आणि आता थोड्याच वेळात कसारा घाट चालू होणार आहे. तर तुम्हाला आता कसारा घाट पण दाखवू. आणि आता आमच्याकडे Insta 360 पण ॲड झालेला आहे. सो मला त्याचे पण व्ह्यू दाखवू मस्तपैकी. तर चला जर्नी चालू ठेवूया टुवर्ड्स संभाजीनगर. मला आता आपला घाट सुरू झालेला आहे, तुम्ही बघू शकता पुढे घाट सुरू झालेला आहे. ऑलमोस्ट आपण घाटाच्या पायथ्याशी आहे आणि ही घाटाची सुरुवातच आहे. सो तुम्ही बघा घाटाचा व्ह्यू. कसा नजारा आहे सह्याद्रीच्या रांगांचा या. आणि पावसाळ्यातला इथला नजारा तर खूप छान असतो. फॉग आणि वॉटरफॉल. ॲक्च्युअल घाट अजून चालू व्हायचं आहे. सो चालू झाला की मला दाखवू कसं काय प्रकारे. आणि आत्ता तर हा रोड खूप डेव्हलप झालेला आहे. जेव्हा मी लहान होतो त्यावेळेस तर फक्त वन वे होता, म्हणजे एकाच रोडने येणं जाणं, छोटासा रोड होता. आणि आता खूप डेव्हलप झालेला आहे मागील 20 वर्षात. तुम्ही बघा बघा कसा व्ह्यू बघा.
चला आता आपण घाट ऑलमोस्ट चढलेलो आहोत आणि आपण थोडेसे 360 व्ह्यू पण घेतलेत असे. आता आम्हाला दिसलेत आंबे आणि मॅडमना आंबे खायचे, तो आता आम्ही आंबे घ्यायला उतरतोय. ओके, बघा कसारा घाट, कसारा परिसर, कसाराचा व्ह्यू. आणि इथे आंबे घेण्यासाठी आम्ही थांबलेलो आहेत. बघा मावशींकडे भरपूर आंबे. बघा एक वाटा 50 रुपयाचा हा छोट्या आंब्यांचा. आणि दुसरे हे आंबे पण आहेत गावठी. हे कसे मावशी? 120 रुपये किलो. 120 रुपये किलो आहे ते. बघा आता फुल शॉपिंग झालेली आहे आंब्यांची. सो फॉग सिटी इगतपुरीमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत इगतपुरीला, घाटन देवीच्या दरबारात. आईच्या दरबार आलेलो आहेत. जय घाटन देवी माता की जय. आणि हे आहे इगतपुरीची शान मानस रिसॉर्ट, तुम्ही बघू शकता. खूप फेमस आहे मानस रिसॉर्ट. सो आता आपला प्लॅन चेंज झालेला आहे. आपण आधी संभाजीनगरला जाणार होतो, एलोरा केव्स. तसे पण आता आपण 6 वाजता केव्स बंद होतात. सो आपण ॲक्युरेट त्या टायमिंगला आपण पोहोचणार होतो. सो जाऊन, कारण की उद्या पण तर केव्स बंद आहेत, तर आता आज जाऊन काय फायदा नाही. म्हणजे आपण थोडं लेट गेलं तरी चालेल. सो आता आपण जाणार आहोत शिर्डीला आधी बाबांच्या दरबारात. चलो साईबाबा का बुलावा आया है. तर आधी आपण शिर्डीला जाणार आहोत आणि त्याच्यानंतर मग तिकडनं पुढच्या रस्त्याला म्हणजे संभाजीनगरला. तिकडे आपण ग्रेनेश्वर मंदिरला पण दर्शनासाठी जाणार आहोत. एक 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे आपल्या महाराष्ट्रातील. जे 3 ज्योतिर्लिंग आहेत, श्री भीमाशंकर, श्री त्र्यंबकेश्वर आणि श्री कृष्णेश्वर. त्या मंदिरला आपण दर्शनासाठी जाणार आहोत. आणि मेन तर आपल्याला तिथेच जायचं आहे. आणि ज्या पुरातन लेण्या आहेत बौद्धकालीन, त्यांना सुद्धा आपण भेट देणार आहोत आणि तुम्हाला पण दाखवणार आहोत. सो तुम्ही आमच्याबरोबर राहा आणि आमच्या नजरेतून, आमच्या मोबाईलच्या नजरेतून तुम्ही बघा. आता आपण बोलतोय येवला येथे, प्रसिद्ध शहर जे पैठणीसाठी प्रसिद्ध आहे असं येवला शहर इथे पोहोचलेलं आहे. आणि रेस्ट अँड सर्व्हिस एरिया 1 किलोमीटर अहेड. पेट्रोल पंप आणि नाश्ता वगैरेची सोय. आता आपण तिकडे जाऊन बघूया कसं काय आहे. सो तिकडे जाऊया आपण, काय चालू झाले काय नाही. लास्ट टाइम तर काहीच नव्हतं, पण त्याला आता 6 महिने झाले, तर ते पण तुम्हाला दाखवतो. बघा इथे हिंदुस्थान पेट्रोलियमचा पेट्रोल पंप आहे आणि अजून काय काय आहे ते तुम्हाला दाखवतो. पेट्रोल पंपवर तर आपण आलेलो आहोत आणि पेट्रोल डिझेल अवेलेबल आहे. CNG तर नाही आहे इथे. सो इलेक्ट्रिकसाठीच आहे ते, तर आपण इथे करूया. मला एक महारस म्हणून एक रेस्टॉरंट दिसतोय, तिकडे काय आहे का बघूया आपण. ओके चला. सो बघा तुम्ही, हा पहिलाच पेट्रोल पंप आम्हाला लागला आहे समृद्धी महामार्गाचा. आणि एक हॅपी शॉप आहे इथे आणि एक छोटंसं रेस्टॉरंट आहे. आता काय काय आयटम्स चालू आहेत ते बघूया, तुम्हाला दाखवतो. रेस्टरूम पण आहे, वॉशरूम वगैरे पुरुषांसाठी महिलांसाठी दोघांसाठी आहे. आणि वडापाव आहे, पोहा आहे, साबुदाणा वडा, पुरी भाजी, पावभाजी आणि कुल्फी सुद्धा आहे, लाडाची कुल्फी. आणि कोल्ड्रिंकमध्ये कोल्ड कॉफी, बटरमिल्क, जिरा सोडा. बघा पॉज करून बघू शकता. चला आता आपण शिर्डीला पोहोचलेलो. शिर्डी टोल नाका क्रॉस केलेला आहे आणि आता थोड्याच वेळात आपण
साईबाबांच्या चरणी असणार आहोत. बघा हा रस्ता जातो कोपरगावकडे, खाली जो जातो आणि असं वरती जाऊन आपल्याला शिर्डीला जायचं आहे. आपण आता साईबाबांच्या शिर्डी नगरीत आपण आता पोहोचलेलो आहोत आणि बस आता मंदिर एक 2 किलोमीटर मंदिर राहिलेलं आहे. आणि बस आपण आलेलो गेट नंबर 6ला. इकडे पेड पासची काउंटर आहे तिकडे. ॲक्च्युली थोडंसं लेट झाले त्याच्यामुळे आपण पास घेणार आहोत. तो बघा तुम्ही आता गेट नंबर 6ला पेड पासची सुविधा केलेली आहे. आणि इथे मोफत चप्पल स्टँड पण आहे आतमध्ये, मोबाईल लॉकर. बघा आता आपलं दर्शन झालेलं आहे. 20 ते 25 मिनटं लागली आपल्याला VIP पासच्या दर्शनाला. आणि गर्दी बघा, खूप गर्दी होती, पण पासमुळे ॲक्च्युली आम्हाला पुढे पण जायचं आहे त्याच्यामुळे पास घेतला, नाही तर पासचा आम्ही घेतला नसता. साईबाबांची सुरेख अशी मूर्ती आणि त्याच्यामध्ये वॉटरफॉल सुद्धा आहे. ओम साईराम. बघा श्री चावडी, श्री साई भक्त हाजी अब्दुल बाबांची झोपडी. हे आहे द्वारका माई. सर्वांना तर माहीतच असेल द्वारका माई म्हणजे इथे साईबाबांनी वास्तव्य केलं होतं. ते ठिकाण जिथे साईबाबा स्वतः राहायचे, त्यांच्या राहण्याची ती जी वीट आहे आणि त्यांनी जे धुनीमध्ये जेवण वगैरे बनवायचे ते अजूनही तिथेच आहे. ते तुम्ही बघितलं असेल, पण आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे, सो त्याच्यामुळे तुम्हाला दाखवू शकत नाही आहे. आम्ही आता इथे एक नाश्ता करायला आलेलो आहे रेस्टॉरंटमध्ये. एक टेम्पल व्ह्यू म्हणून रेस्टॉरंट आहे. खूपसे छानशी अशी मूर्ती आहे तिथे. आणि तुम्ही बघू शकता वामन दादा गोंदकर. बघा बघा आता आपण CNG टाकायला आलेलो आहोत शिर्डीला. आणि तसं CNG आपल्याकडे शिल्लक आहे, एक आहे अजून, म्हणजे अजून एक 15 ते 20 किलोमीटर चालेल. तर म्हणजे याचा अर्थ हायवेला आपली गाडी 200 एक टँकमध्ये देते, कारण की आपण 860ला फिल केली होती आणि आता 46 झालेली आहे, म्हणजे 14 किलोमीटर तर आरामात चालेल गाडी आपली. सो चला, तर आपल्याला मायलेज तर समजलेला आहे. लोकलला आपली 140-150 ॲव्हरेज देते आणि हायवेला 200. चला आता फिल करूया CNG आणि निघूया एलोरा ग्रीष्णेश्वर ज्योतिर्लिंगला. आपलं दर्शन आपण उद्या करणार आहोत तिकडे, बट आता जाऊया, रूम घेऊया आणि मस्त फ्रेश होऊया, सकाळी लवकर दर्शन घेऊया आणि मग पुढे जाऊया अजंताला, अजंता केव्ज बघायला. कारण की उद्या एलोरा केव्ज तर ट्यूजडेला बंद असतात, सो आपल्याला तिकडे तर जाता येणार नाही आहे. तर आपण आणखी एक हॉल्ट घेणार आहोत मे बी. सो कारण की थोडंसं संभाजीनगरला आपण फिरायचं आहे थोडं, सो ते फिरूया, मस्त बघूया, संभाजीनगर एक्सप्लोअर करूया आणि मग आपण एक नाईट हॉल्ट करून जर जमलं तर मॉर्निंगला पुन्हा नेक्स्ट मॉर्निंग म्हणजे बुधवारी मॉर्निंगला एलोरा केव्ज पण फिरूया. चला बघा आता आपण निघालेलो आहोत संभाजीनगरकडे आणि आपलं पावसाने स्वागत केलेलं आहे. हलका हलका पाऊस चालू झालेला आहे. अजून एक 60 किलोमीटर आहे संभाजीनगर इथून. चला चला, आपला एक्झिट आलेला आहे छत्रपती संभाजीनगर. बाय बाय समृद्धी महामार्ग. खूप छान प्रवास झाला आणि हा रोड जातो नागपूरकडे. बघा आता आपण आलेलो आहोत ग्रीष्णेश्वर मंदिराच्या परिसरात आणि बघा मंदिराची कशी लाइटिंग दिसत असेल तुम्हाला, रोषणाई केलेली आहे दिव्यांची. खूप छान असा परिसर आहे, एकदम शांत परिसर. आणि ॲक्च्युली आम्ही दर्शन तर सकाळीच घेणार होतो,
पण आत्ता संध्याकाळचा वेळ आणि सोमवार पण आहे, तर म्हटलं आत्ताही दर्शन घेऊया आणि उद्या सकाळी पण मस्त फ्रेशमध्ये दर्शन तर घेणारच आहोत आम्ही. सो चला, तुम्हाला थोडं आतमध्ये गेल्यावर मोबाईल वगैरे अलाउड आहे का बघूया आणि तुम्हाला दाखवतो पुन्हा. हे दुकानं वगैरे पण आहेत प्रसादाची वगैरे. विष्णेश्वर मंदिरला आलेलो होतो, दर्शन वगैरे झालेलं आहे आपलं. सो आता आपण आलेलो डिनर करायला आणि डिनर करायला आलो आपण हॉटेल सूर्यामध्ये, क्षेत्र वेरूळ येथे. आणि आपण ऑर्डर दिलेली आहे एक सोयाबीन कंटक्की, पनीर चिल्ली आणि एक थाली आणि एक कोल्ड्रिंक. सो आता आहे गर्दी आहे तिकडे त्या साईडला. आम्ही जरा इकडे कोपऱ्यात बसलो, चाव चाव चालू होती जास्त इकडे, म्हणून इकडे बसलो शांत.